नमस्कार. स्मार्ट मराठी ज्ञानगंगा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि समाधान लाभो हीच श्री स्वामी समर्थांच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना करते. आज आपण पौष महिन्यातील रविवार सूर्यनारायण व्रताच्या दिवशी सांगितली जाणारी अत्यंत पवित्र, श्रद्धा वाढवणारी आणि भाग्य परिवर्तन करणारी आदित्य राणूबाईची कथा ऐकणार आहोत. भक्तांनो, ही कथा ऐकत असताना मन शांत ठेवा, श्रद्धा ठेवा आणि सूर्यनारायणाचे स्मरण करा. कारण असे म्हणतात, ही कथा ऐकली तरी व्रताचे फळ मिळते. एकेकाळी अटपट नगरात एक गरीब पण सदाचारी ब्राह्मण राहत होता. तो रोज पहाटे उठून स्नान करायचा, देवाची पूजा करायचा आणि जंगलात जाऊन समिधा, फुले, दुर्वा आणायचा. त्याचे जीवन साधे होते, पण मन भक्तीने भरलेले होते. एके दिवशी जंगलात जात असताना त्याला एक अद्भुत दृश्य दिसले. तेथे नागकन्या आणि देवकन्या वास करत होत्या. ब्राह्मण थबकला, आश्चर्यचकित झाला. त्याने विनम्रपणे विचारले, तुम्ही येथे का वास करता? तेव्हा त्या कन्यांनी उत्तर दिले, जो आदित्य राणूबाईचा वसा करतो त्याच्या घरी आम्ही वास करतो. ब्राह्मण थोडा गोंधळला. तो म्हणाला, मी उठणार नाही, बसणार नाही, वसा घेणार नाही. तेव्हा त्या कन्यांनी त्याला आदित्य राणूबाईचा वसा सविस्तर सांगितला. श्रावण महिन्यातील पहिल्या रविवारी पहाटे उठून स्नान करावे, स्वच्छ वस्त्र परिधान करावे, गोड पाणी आणावे, पानावर रक्तचंदनाने आदित्य राणूबाई काढावी, 6 रेघांचा मांडळ करावा, 6 सुतांचा ताटू करावा, 6 गाठी देऊन पूजा करावी, धूप, दशांग, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. हा वसा 6 महिने श्रद्धेने पाळावा आणि रथसप्तमीला व्रत पूर्ण करावे. उद्यापन करताना गुळाच्या पोळ्या, भाजी, लोणचं, तूप ठेवावे. शक्य असल्यास चिरगोटी, नसेल तर जोड गलसर, तेही नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी. ब्राह्मणाने मनोभावे हा वसा स्वीकारला. सूर्यनारायणाची कृपा झाली. त्याच्या घरात सुख आले, समाधान आले. हे पाहून राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावून घेतले. ब्राह्मण घाबरला, थरथर कापू लागला. तेव्हा राणी प्रेमाने म्हणाली, घाबरू नका, तुमच्या मुली आम्हाला द्या. ब्राह्मणाच्या 2 मुली दिल्या गेल्या, एक राजाच्या घरी, एक प्रधानाच्या घरी. काही काळानंतर ब्राह्मण आपल्या मुलींची चौकशी करण्यासाठी निघाला. राजाच्या घरी गेल्यावर त्याचा योग्य सन्मान झाला नाही. आम्हाला कथा ऐकायला वेळ नाही, असे सांगण्यात आले. ब्राह्मण दुःखी मनाने तेथून निघून गेला. तो प्रधानाच्या घरी आला. तेथे मात्र चित्र वेगळे होते. मुलीने वडिलांचे पाय धुतले, गुळ पाणी दिले आणि कथा मन लावून ऐकली. कथा ऐकल्यावर तिने 6 मोती काढले, 3 स्वतःकडे ठेवले, 3 वडिलांच्या हातात दिले. वाटेत जाताना सूर्यनारायण वेगवेगळ्या रूपात आले. कधी माळी, कधी गुराखी, कधी नोकर. जिथे कथा ऐकली नव्हती तिथे मिळालेले धन टिकले नाही. जिथे श्रद्धेने कथा ऐकली गेली तिथे कृपा कायम राहिली. राजाच्या राणीच्या मनात विचार आला, ही कथा फक्त माझ्यापुरती नको, ही कथा प्रत्येक दुःखी माणसापर्यंत पोहोचली पाहिजे. तिने नगरात शोध सुरू केला. कोणी उपाशी आहे का, कोणी दुःखी आहे का? मोल विक्या आला, माळी आला, म्हातारी आली, अपंग व्यक्ती आली. राणीने सर्वांना प्रेमाने बसवले आणि आदित्य राणूबाईची कथा सांगितली. ज्यांनी कथा ऐकली त्यांची शेती पिकली, आजार बरे झाले, दारिद्र्य दूर झाले. एके दिवशी सूर्यनारायण स्वतः अतिथी रूपात आले. राणीने सेवा केली, पण एका क्षुल्लक चुकीमुळे सूर्यनारायण रागावले. राणीच्या आयुष्यात 12 वर्षांचे दारिद्र्य आले. पण भक्तांनो, राणीने विश्वास सोडला नाही. तिने पुन्हा श्रद्धेने व्रत केले, संयम पाळला आणि शेवटी सूर्यनारायण प्रसन्न झाले. जसा सूर्यनारायण ब्राह्मणावर, राजाच्या राणीवर, माळी, मोलविक्या, म्हातारी यांच्यावर प्रसन्न झाले, तसेच ते तुमच्यावर, आमच्यावर, सर्व भक्तांवर प्रसन्न होवत. ही 7 उत्तरांची, 5 उत्तरांची आदित्य राणूबाईची पवित्र कथा येथे संपूर्ण होते. भक्तांनो, तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकलीत याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी.